शामराव
शिमूर करायचं तुला किती रगावाची संस्था आहे ती कोणा सांगतोय गाडा ओळखत नाही मूर्खा सर बोललं करतो तू गाडा आम्ही आणि तुम्ही महाग आहे पिंटी एकाची गाणार एक स्वतःच आहे तरी काय काय आहे स्वतःच पडदा आहे ना स्वतः कधी पण सांगायचं फक्त गावावर बसायला घेता तुम्ही एकट्याला घ्यायचं कार्यक्रम करायचा आहे आणि बाकीची मंडळी जे गाते ना स्वतःच्या हिंमत असं गावचं पहिल्या तुम्ही 10 ठिकाणी हे सामान ते सामान 10 ठिकाणी फिरवणार नाही महाराज नवीन करतात हेच का हेच नवीन आहे काय पाहिजे आपल्याला यांचं बोलायचं का महाग आहे जर आपल्या गुरुला इथे आपल्याला कोणी शिकवले आणि माकडा आणि संगीत मध्ये शेर मारणार तू होता का शेर साईडवाला कुठली बारी वारकरी समाजाची बार आहे का शायरी मारायची म्हणजे सांगतो तसं जास्त बोलू नका त्यांनी बसायला दिली पात्राला तोड दिली हात कुठली घेतली हा आम्ही कुठली घेतली आम्ही दुसऱ्यामध्ये काय बघतोय किती पद हीच बसाई हीच पद हीच भाव काय तुझी नाही काय सन्मान्य सुतार महाराजांचं म्हणणं आहे गणपत पाटील यांचं म्हणणं आहे बारीला काही मजा येत नाही अजून जरा रंग चढला पाहिजे म्हणजे श्री हरे अजून म्हणायचं आहे शामराबाद पर्यंत सांगा पाहिजे शामराबाद लय ऐकतोय बरं कमी नाही भरपूर ऐकतोय शामराबाद तुम्ही कधी पण आता तुम्हाला खोले चॅनल कधी पण तुम्ही चॅलेंज करतोय तुम्ही तारीख सांगा त्याला पण आम्ही तुमच्यावर पाहिजे करणार तुम्ही स्वतः नाव आहे भीमाशंकरच्या आश्रयाखाली शंकर महाराज चांगले आहेत ना रिव्ह्यूच्या गावात जायचंय घराच्या कडे घर नाही विचारलं पाहिजे तुम्हाला जाऊनपर्यंत मी दाखवतो श्री हरी आपल्या खेळामध्ये महापासून दिलाच पाहिजे की आपण झाली गारवी न धोता गारवी न धोता झाला ते चांगला श्वान म्हणजे काय माहिती आहे का कुत्र त्याचं शिपूट असं पोचत असतं ना ते कुत्र अरे पंक्तीचा जेवला गाडी विनाला होता
अहो झाली शिंदळ चांगली आणि ती का पतिव्रता झाली झाली गाडवी ना तू तुका म्हणायचं जाते तुका म्हणायच्या जाते काय दुःख पणा पावली झाली गाडवी ना तू शेर मारला होता मग अशी बरं का आम्ही शास्त्रातला मारणार त्याच्यात शेरोशायरी काय भारुडांचा सामना शेरोशायरीचा नाही अरे दिल में याद करो रे पंचनमकार सार्थक करो रे अरे सब लोग करते हैं पेट खाकर धंधा विठल नाम लेवत नहीं क्यों रे तू कथा अरे शंका सोटा बाजे पीठ पर कोई नहीं आवे साथ अरे काय जनार्दनी पुकारे बोलो हरि नाम की बात गुरु का मुंडा अरे गुरु का मुंडा गुंडा बड़ा किसके करे गुरु का मुंडा गुंडा बड़ा अरे नाम एक मुंडा जेने अपरूप ढूंढा अरे नाम एक मुंडा जेने अपरूप ढूंढा और क्या करो ज्यादा चार वेद लुंडा आणि गुरु का मुंडा आणि गुरु का मुंडा अरे अपने अपने राह चले दिल को करे पाक अरे अपने अपने राह चले दिल को करे पाक तनक मनन सटन जाए मुंह में पड़ेगी तनक मनन सटन जाए मुंह में पड़ेगी खाक अरे गुरु खलक म्यान भरिए जुदा नहीं खुदा कोया अरे खलक म्यान भरिए खुदा नहीं जुदा कोया एका जनार्दन का बंदा जनन मरना खोया एका जनार्दन आहे बरं का तुम्ही लावलेलं नाही बरं का तुम्ही आम्हाला शिकवताय पालव पद आणि तुम्हाला जमाना ते सांगा ना तुम्हाला चांगलं आवडणारच नाही अहो लोकांनी ठरवायचं असतं हे भजन चांगलं झालं का तुम्ही स्वतः सांगा आम्ही पाहतो तुम्हाला आवाज आला का नाही अशी झाली
सन्मान्य दगडू पवार आणि गंगाराम बल्लाळ त्यांचं म्हणणं आहे बारी जरा झाडून व्हायला लागल्या, अजून जरा झाडून झाली पाहिजे. बारी फक्त 1 तासाचीच आहे. धन्यवाद. आणि जगनबुवान आमचे जे आता काही सांगितलं त्याच्यात कसं आहे, नारायण बुवा पाक रक्तापर्यंत गेले तर रक्तापर्यंत नाही जायला पाहिजे. हे रक्त आपल्याही पाठीमागं होतं. 1977 पासून जे ही संघटना आम्ही राबवतोय का नाही ती अशी नाही. हे रक्त आपल्याही पाठीमागं होतं. सगळ्या शामराव बुवा, नारायण बुवा, वसंत बुवा हे सगळ्याच्या पाठीमागं होतं. हे कसं छत्रपतींच्या नावाला लागलेला कलंक टक्क्यापासून आपण ही चंद्रा चावडीचा म्हणून आता केलं गुरु. छत्रपतीचं नाव प्रत्येकानं आपली संघटना जमवायची आणि संघटनेचा सामना केला. ग्रुप बरोबर नाही. जमलेली चंद्रा चावडी त्यांचे भावी त्यांचा भाग नाही. तुम्ही उत्तरायला अजून बारी बाकी आहे. आलंय त्याच्यासाठीच आलंय. माझं पत्र धन्याला वैकुंठी नांदतो सकलुक्त प्रवीण जीवाजी पंत शेकदार तुम्हावरती बाकी निघाली म्हणून तुम्हाला देहगावाच पटवले. तरी देहगावे आणून विषय शेठ व लोभाजी नाही त्यांच्या बुद्धीस लागून भरतमुख्य सारावयाची भूल पडली. यावर कामाजी महाजन आणि मणिराम देशमुख तुम्हा सहाय्य होऊन तुमच्या निजस्वार्थाची खराबी केली. बुधाजी पाटील मुकद्दम मुफस्सल गिरद होऊन म्हणू लागले की कान पिण आणि तोंडा पुढे दोन्ही मातप्पर असतात. श्रवण करीत व कीर्तन रगबीत पिकवायची होती ती ममता यावाने हाती लागू दिली नाही. याच कामी उपाय केला पाहिजे. गोविंदापाशी भागवतराव दिवाण तो गीताईचा पुत्र राजयोगी यांच्या बेटावयाची तजवीज वैराग्य स्वामी यांच्या हाती आहे. प्रथम पश्चाताप पंत आपल्या स्वाधीनात त्याच पासे जाणे ते तुमच्या वाणीचा हवाला देतील. मग भागवतराव दिवाण याचकडे जाणे ते तुम्हाला मोकळे करतील. पुन्हा गर्भपुरात पाठवणार नाहीत. तो आलेले तुर्ता जमाजी पंतांची तलप होणार आहे. त्यांची तलप काही माघारी फिरत नाही. त्यावर हुजुराचे हस्तगत आहेत. लिहिल्याप्रमाणे वर्तन करणे, गैर न करणे, एका क्षणार्धाने शरणे आशीर्वाद जात
श्रीहरी निर्गुणपुरचा महार करीतो ज्वार निर्गुणपुरचा महार करीतो तुमची रयत फिरली सारी अहो तुमची रयत फिरली सारी आणि भले भले तुझ्या गावचे कारभारी अहो निर्गुणपुरचा महार करीत पाटील बाबा तुमच्या वस्तीत अहो पाटील बाबा तुमच्या वस्तीत आणि पाठाने गेले तू फरमस्त अहो मी निर्गुणपुरचा महार करीत आता तुमचे नाही खरे आता तुमचे नाही खरे आणि 184 मेरू लागे फेरे अहो मी निर्गुणपुरचा महार करीत एका जनार्दनी द्वार आणि तुमचे बाबाची केला झाले अहो निर्गुणपुरचा महार करीत जय हरी माऊली जय हरी मगापासून बरंच काय ऐकलं आपण बरंच ऐकलं कुठलं कुठले रामायण ऐकले हिंदी ऐकली मराठी ऐकली बरेच ऐकली बरं का पाणी सांगितली ऐकतोय नाही सगळ्यांच्या आहे ना परिचयामध्ये चांगलंच आहे त्यांनी पहिला प्रश्न विचार होता संगीत वारीतनं रामायणामध्ये जोड अक्षर हा बरोबर जोड अक्षर ना शत्रुघ्न सांगितलं आणि काय लक्ष्मण वाल्मिकी शत्रुघ्न महाराज हे सोडून बारीच होती बरं का तुम्हाला दोनच कोणतं गाव तिथं शेतकंठ पण होता विश्वामित्र वशिष्ठ मुनी आयल्या लक्ष्मण कौशल्या ही पण दोन अक्षर होती दुसरा तुमचा प्रश्न होता राजा दशरथ बरोबर रामचंद्र लक्ष्मण विश्वामित्र यांना चौघांना आनंद झाला
राम ज्या एकच वेळ आनंद झाला होता. राम ज्यावेळी गादीवर बसणार होते त्यावेळी रामाला आनंद पाहिला झाला की मी गादी बसणार आहे. आणि त्याच वेळी काही ना वर मागून केलेला शत्रुराजाकडून. त्यावेळी राम वनवासाला निघाला तर विश्वामित्राला आनंद लागेल ते तिथे कोणी देव आपल्या या रावणाच्या बंदीतनं सुटका होणार आहे. विश्वामित्राला आनंद झाला एकाच वेळी. दशरथाला आनंद झाला की मृत्यूलोक आता मृत्यूलोक हा नरदेव मुक्ती भेटेल म्हणून दशरथ राजाला आनंद झाला. आणि लक्ष्मणाला आनंद झाला की 14 वर्षे भगवंताची सेवा करायला भेटेल. भगवंताचा सहवास लाभल हा तुमच्या एखादी वेळी आनंद झाला सर्वांना. आमच्या वाचनात गेलंय ते तुम्हाला सांगतोय. तुमचा असलं तुम्ही परत काढून आणायचं बाहेर पुरावा घेऊन यायचं. तिसरं तुम्ही एक बारोड विचारलं. प्रभू रामचंद्र शंकरानं गारोड सांगितलं ते. महाराज योग वशिष्ठ रामायणामध्ये भाग 7 आहे. त्यात शंकरानं रामाला सांगितलं बारोड आहे बरं का. ते नसलं तर दुसऱ्याला तुम्ही सांगायचंय. एवढ्या दिवस फक्त सांगता नाही सांगायचं बरं का. तुम्हाला सांगतो येऊन येणार हा रामा शोध करे आपला. कोण मी कैसा कोठून येणे जाणे हे पायी विचार करून हृदय मंदिर आत्मसुख तू तुझे एक योनी कोटी फिरे भोगून या तो राही. मानव देहात तुला मिळाला पुण्य प्रवाही भोगून या योनी 9 लक्ष जय जरी शिव म्हणे रामा तुझं तुझ्या काही शोधली पाहिजे. गेलो नाही जेवढे भेटले आमच्या जीवन आम्हाला जेवढे भेटले आमच्या वाटण्यात गेले तेवढे आम्ही तुम्हाला सांगितले. तर नाही पटली तर तुम्ही तुमचं पुरा गुन्हे आणि जगाला दाखवा. नाही मंगाशी काय केलं आहे ना बुवा बोलून गेले. वाल्मिकी रामायण ह्याच्यात आम्ही चालतो. रामायण टोटल किती आहे तुम्ही आम्ही सगळे बारूड काढा हे सगळ्यांना ठाऊक आहे. महाराज रामायणाचे 67 आहेत. मग ह्या सगळ्याचं आहे ना वाचन नसत तर नाही व्हायला पाहिजे. एखादा इकडे तिकडे सुई मिळते ना ह्या रामायणामध्ये तेवढे त्या रामायणामध्ये तेवढे काय नाही का ते थोडं येतं. वाल्मिकी रामायणामध्ये तर तुम्ही कधी विचारलं वाल्मिकी रामायणामध्ये हे ज्ञान जे तुम्ही आम्हाला सांगताय का नाही तुम्ही कुणा कुणाचे आहे ना बसणार टाळ कुठे बदल का नाही हे आम्हाला विचारून घ्या. आणि तुम्ही आम्हाला ज्ञान सांगाय उठला तुम्ही. महाराजांना ते केलं हे केलं. महाराजांना भाषा चांगली जमली बरं का. हे झालं एवढं पुढं ठीक आहे. मागापासून बरंचसं काय आहे ना आमच्या सर्व मंडळींनी सांगितलंय. काय बोलायचं अजून महाराज त्याने आपल्याला प्रश्न आपण रामखंडाचा विस्तार सांगितला होता. आयोजकांना कोणी पण यायचं महाराज कोणी पण यायचं त्या वाचून दाखवून तुम्हाला म्हणजे बघा तुम्ही स्वतः आयोजक मंडळाचं कोणतरी वाचून दाखवून. आयोजकांनी एक 5 मिनिटं भजन थांबू द्या. आयोजकांनी फक्त हा पुरावा घ्या आणि तुम्ही वाचणार त्यांना पण पुरावा आणायला सांगा. एक 5 मिनिटं थांबू द्या. 5 मिनिटं राहू द्या. तुम्ही सांगितलं की सगळं पुस्तक घेऊन या बाहेर सांगा की सगळं असं आहे म्हणून पुस्तक घेऊन द्या. कोण आहे आयोजक मंडळामधलं विजय गोळा या तुम्ही. एक मिनिट विश्वास सर त्यांनी पुरावा बाहेर आणायचा. त्यांनी आयोजकाची लांबी सांगितली ना ती आणि ही ह्याच्यात काही फरक आहे का. आणि रामखंड हे तर वाचून दाखवले त्यांनी पण. सांगितली ना 12 योजना 9 योजना ती झाली तर आहे का सांगा. वाचा की नाही आता त्यांचं काय असलं त्यांनी पण पुस्तक आणून दाखवायचं बरं का. मोबाईलवर असलं काय आणायचं नाही सांगायचं नाही. त्यांचं पण तुम्ही जाऊन तिथं बघायचं. बोल झालं का तुमचं. अरे खेळ नको जाऊ नको रे काय नको खेळ नको जाऊ नको. खेळ नको जाऊ रे
बरा धावला साज बरा धावला साज बरा धावला साज कारण मगाशी सांगितलं सगळ्यांनी आज लावायच ना ते मेळ्यामध्ये लावायचं आता लावायचं आहे ना ते सिंगल मध्ये लावायचं बरं धावला साज बरं नाही त्याची तुला लाज घरी घेतो मी ओढून गळी घेतो मी ओढून गळी घेतो मी ओढून आणि तुझ्यावर बसता चढून आम्ही धन्य दामाची चकुळ धन्य दामाची चकुळ रामाचे नाम अरे नामा सहित घेतली उडी राम राम मंडळी राम राम धार लावायला येत आहे धार लावून येऊ द्या मगाशी कुत्रा हा आपली काही ओळख सांगशील का नाही ओळख सांगायला पाहिजे नाही का नगरीचा चोर राजा यांच्या आम्ही दोन पण एक आणि मी एक नाही का आता चोर राजा चळ नगरीमध्ये आता आपल्याला काय काम केलं पाहिजे चोर राजे पाहिजेत ना आपल्याला त्या पद्धतीने काम करायला पाहिजे पण राजे पण त्या पद्धतीचं शाबास. आता ते तुझ्याकडे दिलं काम ते तू आता करायचं बरं महाराज येण्याच्या तर वेळ झाल्या वेळ नाही तर म्हणून काहीतरी व्हायला पाहिजे. तर तुला काही येत असतं तर घेत करून त्याला आज तुला येते तू पण याच्यात पण तू हुशार आहेस हुशार सर्विस आपण आहे आणि गाडव कधी हुशार नसते हा? असं काही बी बोलू नको मला प्रश्न बरंच काय वेगळं ऐकायला आलं हा असं काही बी बोलू नको अरे खपणार नाही रे मला आणि चालणार नाही रे मला कधी भारून मना मग झुकेगा नाही सा
बंडा महाराज हा आणि कोणी विकत तरी भारूड मानावे आता आपल्याकडे वेळ कमी आहे तुला जमतंय की जोडीदार जमतंय पण ते आपल्या जमतंय रे हा कारण समोरची मंडळी ज्ञानी आहे बरोबर हा? कारण मगाशी महाराजांनी सांगितलं की पायात अभंग म्हणते पायात अभंग लिहिणारा कोण संत आहे आता काही तर पायाचा बांध आहे होय अभंगाची गाथा कोणी कोणी लिहिली सेपरेट बायांच्या भजनाचे अभंग कोणी लिहिलेले नाही आणि इथं जी बसले ना देवी ती पण स्त्रीच आहे बरोबर आहे की बरं असो महाराजांचा अभ्यास मोठा आहे त्याच्यामुळं आपल्याला वेळ बर मग आता नाही आपल्याला नाव घेऊन कुणाला उद्देशून बोलायचं नाही नाव घ्यायचंच नाही आणि माझं तर मत आहे परखड कारण इथं सगळी बसलेली जनता आपण एकामेकाचे नाव घेऊन बदनामी करण्यापेक्षा टिंगल टवाली करण्यापेक्षा आपण ज्या पद्धतीने जमलोय भजन करण्यासाठी आणि सर्वांना आपल्याकडून काय पाहिजे ते द्या तुम्ही एकामेकाची माफक काढणं तू आधी आलास माझी 56 आहे माझी 57 आहे आणि आपण 96 आहे तर 96 92 हेच आपल्याला अजून माहिती नाही 57 96 काय पाहिजे आपल्याला तुला काय माहिती आहे त्याचं जोडीदार कसं आहे माहितीये का आणि ज्या कडेत आपण निघालो बाहेर ना त्या कडेचीच माप करायची तर ही सवय यांची जाणार नाही बरं असं आलं ना लक्षात हा बरं मन काहीतरी आता पाठीमागे अजून वेळ आहे अंबाबाईच्या अंगणी भरला आनंदाचा सोहळा त्या दानाच्या विच्या अंगणी भरला आनंदाचा सोहळा आणि हिरो हिरोईनचा जमून तुळजापूरला निघाला मेळा आता हे तुलना खूप काही बेकार सवय मला वाटतं तिकडनं कोणतरी खूप त्याच्या आधी तूच पाकड करू कर्मणुकीचं नाही ना हा कर्मणुकीचं जे साधन आहे ना ते कर्मणुकीसाठीच वापरलं पाहिजे हा ते कर्मणुकीच्या साधनाचा जर वापर करत असताना तू किंवा समोरच्या मंडळीने जर त्याच्यामध्ये असे जर इंटरफेअर किंवा चुका काढल्या अल्पती माझी सवय आहे ती जाणार नाही गेल्याशिवाय नाही जाणार त्याचं मलाही माहिती आहे आणि हिरो हिरोईनचा जमून तुळजापूरला निघाला मेळा आणि तुळजापुराला निघाला बाई अमिताभ बच्चन ठिकाणी काय चाललं आहे अमिताभ बच्चन मला तुम्हाला माहित नाही म्हणले आम्हाला माहित नाही अहो अमिताभ बच्चन आणि तुळजापूरला निघाला अरे हा राज दरबार धर्मशाळा आहे राज दरबार आहे महाराज
पण बसलेल्या मंडळींचं इथं थोडीशी करमणूक व्हावी यासाठी करमणूक करायला आला की माझी ड्युटी बनवायला? नाही, तुमची ड्युटी तर पहिली बजावणार, पण तुम्ही यायच्या अगोदर म्हणजे मोकळा 5 मिनिटं वेळ मिळाला तर काहीतरी करून घ्या. बोला महाराज, तुमची आज्ञा असू द्या. बोला. काय चाललं आहे आपल्या दरबारात? आनंदी आनंद. आनंद आनंद काय बरी नसणार. हा, आपला एवढा पुण्याचा साठ आहे की अनंत काय पाप एका पाण्याची पुण्य एका गरज आहे ते. आपल्या राज्यामध्ये जावं आणि फेर फटका मारून यामध्ये राहिलो. बाय, जशी आपली आज्ञा महाराज. आपल्या राज्यामध्ये आपल्या गाया म्हशी चालण्यासाठी आपण एका जोर प्रहाचं नियोजन आयोजित केलेलं होतं. ते कसं आपल्या गाया म्हशी कसं चाललेल्या आहेत त्या पहा म्हणजे झालं. तो आपला गुरु का त्याला पुढे बोलून घ्या म्हणजे झालं. हो बाबा, कारभार अगं, का हो? आपण या 4 राजाच्या दरबारामध्ये गुरु राखायचं काम करतो. अगं, एवढीशी छोटीशी होती, नाकातनं शेंबूड गळता तुझ्या. तेव्हा श्यामली नाव प्रेमाने तुला मी श्यामी म्हणायचो. अगं होतीच काय, दात पुढं होतच. आत्ता जरा टुच्च भरलीस कुठं, मनात पण भरलीस. आणि आपल्या दोघांच्या गडबडीमध्ये हा गोट्या झाला. श्यामे, अगं एक जरा समस्या निर्माण झाली बघ. आपण या राजाच्या दरबारामध्ये गुरु टाकायचं काम करतोय. ही गाय तिचा सांभाळ आपण करतोय. अगं ती परवातली आली, तिची खाण्यावर कशी टच्च झाली ते दुधानं. अगं पण ही वाड्यावर आल्यावर दुधच दिना झाले. आणि आपलं पोरग गोष्टी असतं मागतंय. शाळेत जायचं नाव नाही, काय नाही. आणि राजाला संशय यायला लागलाय. त्याला वाटतं की या गाईचं दूध आपण काढतोय आणि या पोराला देतोय. ते पोर पण कसं गोंडत झालंय बघ, कसं हसतंय होते. त्यामुळं मोठी समस्या झाली. आता कशी निपटवायची काही समजेना. तिचा ओढला खायचा असं मला वाटतं सांगावी. बघूया, राजाने दरबारात बोलवले आपल्याला. काय म्हणतोय श्यामे, तू जरा साईडला हो, जमली असशील. आता तोंडात माईक घालून का मायकात तोंड घालून बोलतोस तेच मला समजा. जरा साईडला हो, बघू मी राजाला भेटून येतो. काय म्हणतोय महाराज? कसं काय चाललं आहे आपल्या गायामध्ये? कसं काय सांभाळ चाललेला आहे? एकदम व्यवस्थित चाललंय महाराज. हो का? आपली ही गाय म्हणजे आपली ती खिलारी गाय, श्यामल गाय. अहो परवा तू आली बर. अहो तिची थान दुधानं टच्च भरतायत. बर, आम्हाला वाटतं घरी आल्यावरती दूध देईल. बर, पण ती दूध काय देणार झाली, पाना फुटणाच झालाय तिला. नाही काय ती दूध देत नाही? देत नाही. आम्ही विचारामध्ये आहे. पण काल एक विचित्रच प्रकार बघितला आम्ही. नक्की काय प्रकार म्हणावं आपण? अहो घरी आल्यावरती ही गाय पाणवत नाही. मग तुला सांगतो त्या पद्धतीने तू व्यवस्थित म्हणा तिच्यावरती ध्यान ठेव म्हणजे झालं. महाराज तुम्ही सांगा ते आम्ही युक्ती करीन. पण या गायवरती लक्ष ठेवायचं, जसं आमचं काम आहे तसं आम्ही पार पाडी. अगदी नीट आणि नेटक्या फनाने त्या गायीवर ध्यान ठेवा. कुठे जाती, कुठे पाणी पिती, कुठे सोडती. आज
आज मी नक्कीच तिचं निरीक्षण करतो. ठीक आहे. तिचा दिनक्रम काय आहे, ती कुठे कुठे जाते, काय काय करते, यावरती मी तातडीने लक्ष ठेवतो. ठीक आहे. आता समजलं मला, ही श्यामलगाय दररोज ह्या जागेवरती येते नित्यनेमाने ठरल्याप्रमाणे. आज ही मला भेटली. ही या जागेवरती येऊन आपला पाना मोकळा करते, आपल्या स्तनात दूध टाकते. इथं काय असावं हे ताबडतोब महाराजांना कळवावं म्हणजे बरं. राजाला भेटण्याआधी मला वाटतं ज्या वारुळावरती ती दुधाचा अभिषेक करते त्यामध्ये काय असावं हे पाहावं, त्यासाठी मी लाट मारून बघतो त्या वारुळाला. अरे देवा, काय हे होते मला. वारुळावरती माझी काही पाला सोडत होते. राजा हे लक्षात ठेव, गाय नसून मी त्या विष्णूराज करतो, पण तुला शाप देतो. राजा लक्षात ठेव, तुला शाप देतो. हे वनामध्ये तू भटकत नसेल हे लक्षात ठेव राजा. काय म्हणतो रे मामा, म्हणजे तू काय करतो तू माझ्याकडे बघतो. अरे अचानक महाराजांना वेळ लागला, आता आपण करायचं तरी काय. तुम्ही जर बघून आले तर आपल्याला लागायचं वेळ, आता आपण काहीतरी पर्याय केला पाहिजे. माझ्या सगळं पुरण केलं नाही रे. हे माझ्या सगळं तू घेतो माझ्या सगळं तू घेतो. गाड्या तू घेतो, गाड्या तू घेतो माझ्या सगळं तू घेतो. हे मला तू घेतो माझ्या सगळं. आपण घरी घोसळी महाराज काय पण संपली मागायची लय माणसं होती जेवायला. हा मग म्हणा
महाराजांना कोणी सांडू नका गावाचा. तू माझ्या जगात गीत म्हणते गीत 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 आगा गीत म्हणते तू असं बघून काही फायदा नाही. आपल्याला काहीतरी युक्ती केली पाहिजे. आता तेच मला कळत नाही. मी तुम्हाला विचारतो बरोबर थोडा विचारते ना. तेच म्हणतो विचार महाराजांना काय झालं माझी संगत कोण खेळतोय का रे? बुवा तू खेळते माझ्या संगत खेळते का रे? माहिती नाही मला माहित आहे. तू जाता एकदा काय म्हणते माहित आहे? हे माहिती आहे तुला? तुला माहिती आहे तुला? तुला माहिती आहे काय? तुला माहिती आहे काय? खाली बघते खाली बघते खाली बघते खाली असा बघ ना माझ्याकडे बघ ना बघ ना बघ ना. अरे घाबरते कशाला तुला नाही मारते. तुला बी नाही मारते. आले 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 बुंदी खाते बुंदी 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 खाते का मारते मी मारते मारते मनामध्ये जागी पडते. जोडीदार महाराजांच्या जरा डोक्याला केस बघ कशी झाली तर तेल बिल लाव. आता मला वाटतं देवाने शाप दिला आपल्या महाराजांना. हा मग तेच आता आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. हा आता राजा जाऊन आपण सांगायचं काय? काय सांगायचं नाही. ऑपरेशन मलाही पडलाय. हेच सांगूया आता की देवाने काहीतरी शाप दिलाय महाराजांना. आता त्यांना हा वेळ लागला वेळ पिछे करायला लागलं हे जाऊन सांगितलं पाहिजे आपल्याला. आता चला नाही येते समोरच्या मॉडेल पात्र असेल सर राजाला वेळ लागला विष्णू शाप दिला त्यामुळे त्या राजाला परत राजा करून दाखव. समोरच्या मॉडेल बर काय गा बोलता काय गा आई आता सध्या म्हातारी झाली बर का. होय ना वया मला तिला कळत नाही आता. हो ती चुलीवरती भाकरी भाजत होते. हा आणि ती भाकरी करपली. होय ना आणि ते भाकरीचं धूर तिच्या कानात गेला. कानात गेला डोळ्यात गेला. गेला तर गेला. हा. पण तिची उंडकी मुलगी आहे की नाही कुठे सावत्र सावत्र मुलगी बऱ्या तिच्या कानात तर बोळा गेला बर का. कशाचा कापसाचा. अगं तिला ऐकायलाच ना आलं की आपल्या महाराजांनी गण घेतला होता की नाही घेतला होता. अगं कळणार का का कापसाचा पोळा होता ना. काय बाकी झोपले असते काय केलं चांगलं होतं का. आम्ही आमचा गण घेतला आणि सगळ्यांनी बघितलं. सगळ्या मंडळींनी बघितले पण या दोघींनी बघितलं नाही उंडग्यांनी बर का.
समोरच्या बाजूला आपली तारी चालू करायची आहे.